आज गुरुवार 30 मे. आता उद्या शेवटचा दिवस आला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आज 595 पासून ओव्या घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण 94वी ओवी पाहिलेली होती, ती एकदा पुन्हा पाहूया. ययावरी राजसाचे लक्षण, सांगिजेल साचे. न करी अन अवधानाचे वाणेपणे. वाणेपणे म्हणजे ऐगय किंवा कमीपणा. म्हणजे आता राजसकर्माचं खरं स्वरूप तुला सांगणार आहे. ते ऐकण्यात हैगय करू नकोस, किंवा आपण ज्याला चालढकल म्हणतो तशी करू नकोस. खूपदा असं होतं, आपल्याला असं वाटतं आपण ते ऐकलेलंच आहे, पुन्हा पुन्हा काय ऐकायचं, पुन्हा पुन्हा कशाला तेच करायचं. आज दादांनी एक पोस्ट पाठवली होती बघा. फार बोलके असतात काही काही माणसं. इतकं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात आणि मग मात्र स्वतःवर बेतलं की त्याला इतरांची किंमत कळते, किंवा हे आपल्या सगळी जी पूर्वीची संस्कृती आहे, पद्धत आहे, हे माणसाला नंतर उशिरा लागतं. काल काय झालं होतं, आपल्या त्या 86 ते 84 ओव्या झाल्या, 94, आणि त्याच्या आधीच्या ओव्यांचं स्वरूपानंदांचं वाचायचंच राहिलं होतं. तर ते जरा आधी वाचून घेते, थोडं लक्षात यायला तुम्हाला वेळ लागेल कदाचित, की तामसज्ञान कसं आहे त्याच्याबद्दलची त्यांची उदाहरणं फार चांगली होती. म्हणजे ते अज्ञानाचं रूप असून सुद्धा त्याला लोक ज्ञान म्हणतात. जन्मंदाचा डोळा जसा आपण वर्णन करताना मोठा होतो, मग त्याला वाटतं आपला डोळा मोठा आहे. बहिऱ्याचे कान छान दिसतात, अशी जी वर्णनं होती ते थोडंसं बघूयात. कोरडाना ओला अशी एक ओवी होती. कोरडाना ओला तिथपासूनचं राहिलं होतं. कोरडाना ओला उपयोगाला, वाडोनी मोडला भेंड जैसा. ते भेंड शब्द आपण पाहिलेला होता की एक प्रकारचा वृक्ष आहे, तो धड ओलाही नसतो, तो कोरडाही नसतो. उसाची कणसे हिजडी माणसे, हे झालं होतं होते. किंवा वन जैसे साबरीचे, बाळकाचे मन चोरट्याचे धन, किंवा गळास्तन शेळीचे. मला वाटतं वाचले होते मी, कालच्याच फक्त ओव्या राहिल्यात तेवढ्या वाचते. पतिव्रतेची आणि पतिव्रतेची आलिंगने, जैसे पतीसी होतसे समाधान. म्हणजे कालच्या ज्या ओव्या होत्या ना, नियतम संगरहितम, त्या श्लोकावरच्या. पतिव्रतेची या आलिंगने, जैसे पतीसी होतसे समाधान. तैसे स्वाधिकारे वाट्यासी जे आले, तेणे कर्मे झाले सौख्य तया. सावळे अंगासी, काल सात्विकाचं सगळं सांगितलंय ना. शोभावे चंदन, लोचनी अंजन, कामिनीच्या ही उदाहरणं आपल्याला काल समजलेली आहेत, की रंग सावळा असला तरी त्याच्यावर चंदन छान खुलून दिसतं, कामिनीच्या नेत्रामध्ये अंजन छान दिसतं. तैसे स्वाधिकारा होतसे भूषण, नित्यपणे जाण कर्म जे का
सुगंधता प्राप्त व्हावी सुवर्णासी, मग तया जैसी यावी शोभा. सुवर्ण म्हणजे चांगला रंग असं घ्यायचं, इथे सोन्यासारखं नाही घ्यायचं. तैसे नित्य कर्मा नैमित्तिक जोडे, तेणे तेज चढे तया लागी. हा सात्विक मनुष्य किंवा माणूस सगळी कर्म म्हणजे नित्य तर कर्म चांगलीच करतो, पण नैमित्तिक कर्मसुद्धा कशी करतो तर त्याला जणू काही तेज चढतं. त्याला उदाहरण मातेचं दिलं होतं. बाळसंगोपन कराया कारणे, माता देहपणे देह प्राणे कंटाळेना. तैसे जीवे भावे आचरोनी कर्म, राहे तो निष्काम फला ठाई. तो अगदी निष्काम असतो. आई जशी निष्काम कर्म करत असते आपल्या बाळाचं सगळं तसं. नित्य नैमित्तिक सर्व कर्मे जाण, करी ब्रह्मार्पण ऐशा रीती. उरे किंवा सरे ह्याचे नुरे भान, वाढिता भोजन प्रिया लागी. तैसे सत्सेवादी प्रसंगे करून, राहिले चुकोन नित्य कर्म. आता काल जसं तुम्हाला सांगितलं की स्वामीजी आले, 6 वाजताच तो कार्यक्रम होता. आपला क्लास जवळजवळ 5:45ला सुटला. मग इथून तिथं जाईपर्यंत 6 वाजायला आले. मंदिरात आरती करायची. आता घरातले जे आपले नित्य आहे संध्याकाळची शुभम करोती अमुक, त्याला फाटाच द्यावा लागला ना, कारण तिथं वेळेत जायचं होतं. तरी आम्ही जवळजवळ 6:30च्या पुढे गेलो. म्हणजे हे जे म्हणले, तैसे सत्सेवादी प्रसंगे करून, राहिले चुकून नित्य कर्म, तरी राहिल्याचा नसे जीवी खेद, झाल्याचा आनंद तोही नाही. ते ठीक आहे, मंदिरातली पूजा करणं हा नित्यच आहे, नित्य पाठ आहे रोज. मग तो झाला म्हणून काय वेगळा काय आनंद मानायचा, कारण ती रोज आपण करतच असतो. ऐशा हातोटीने घडे जे जे कर्म, तया गुण नाम सात्विक हे. आता राजसाचे सांगेन लक्षण, अवधानी न्यून नको राखू. पण आमच्या जे अध्यक्ष आहेत त्यांना असं वाटलं की 6ला तिथं बोलवले, स्वामीजींचा कार्यक्रम म्हणजे मग 6ला सुरूच होणार, तो 7ला संपणार. आणि अशानं त्या 6च्या आतच निघून गेल्या. आणि मला आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती मला माहितीच नव्हतं तो काल कार्यक्रम. ते एकदम हे दुपारी म्हणले की अगं असा स्वामीजींचा कार्यक्रम आहे. मग म्हणलं ठीक आहे. मग त्यांना पहिला फोन केला. नाही म्हणे ते आधीच गेलेले आहेत, कारण तो कार्यक्रम अगदी शार्प सुरू होणार, शार्प बंद होणार म्हणून. पण आता मला सांगा, आमच्याही मनात हे झालं की आधी जावं आज निघून आणि करेल कोणतरी आरती. पण असं म्हणून चालत नाही ना. नित्य जे कर्म आहे ते शक्यतो आपण करायला पाहिजे. कारण ते स्वामीजी आमच्या मंदिराच्या इथं अजून एक मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा 10 वर्षापूर्वी आले होते त्याच्या वाढदिवसाला किंवा उद्घाटनाला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लोक मंदिरं बांधतात, पण त्याची जी नित्य आराधना आहे ती करण्यामध्ये तेवढी काळजी घेत नाहीत. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला देवापुढं म्हणजे आपल्या घरात पण, आणि कुठल्याही मंदिराची जर आपल्यावर जबाबदारी असेल किंवा आपण करत असू तर तिथं दिवा तरी लागला पाहिजे. वेळच्या वेळेला ती कामं व्हायलाच पाहिजे. आता आम्हाला हे सगळं महत्त्वाचं आहे म्हणून मी 6च्या आतच तिकडे गेलो असतो. त्या मंदिरात अंधार असं चांगलं नाही वाटत. म्हणून मी म्हणलं असू दे. आणि आतून वाटत होतं मला, आतून बरोबर कळतं की तो कार्यक्रम 6ला सुरू होणार नाही, तो 6:30च्या पुढे सुरू होईल. कारण आधी लोकांनी जमावं म्हणून त्यांना दिलेली वेळ असते. प्रत्यक्ष प्रमुख पाहुणे किंवा जे आपले मुख्य स्वामीजी त्यांच्यासाठी ती वेळ नंतरचीच असते ना. त्यांना जर 6ची वेळ दिली तर मग आपल्याला 5:30ची, कारण लोकांना भारतीय टायमिंगनुसार यायची सवय. आणि मग तसंच झालं. निम्मे अर्धे लोक आलेले होते. मग आम्ही गेल्यानंतरही पुढं अजून आले असतील 100 लोक. आणि मग स्वामीजी आले. म्हणजे असं ते एक सत्संगाचं मला हे म्हणले म्हणून मला ते जास्त पटलं की तैसे सत्सेवादी प्रसंगे करून, राहिले चुकोन नित्य कर्म. ठीक आहे, आपलं राहिलं वैयक्तिक तर चालेल. तरी राहिल्याचा नसे जीवी खेद, झाल्याचा आनंद तोही नाही. आता ते कालचं नैमित्तिक कर्म होतं, पण ते मिळालं म्हणून खूप छान झालं असंही नाही. आपण तिथं जाणं आवश्यक होतं एवढं. ऐशा हातोटीने घडे जे जे कर्म, तया गुण नाम सात्विक हे.
आता राजसाचे सांगेन लक्षण, अवधानी लिहून नको मानू. आता आपण राजसाचं लक्षण पाहणार आहोत. आणि राजस कसं आहे बघा. यत्तु कामेप्सुना कर्म, साहंकारेण वा पुनः, क्रियते बहुलायासं, तद्राजसमुदाहृतम्. आता राजस कर्म कसं आहे तर यत्तु हे सांगितलं होतं बहुतेक अर्थानं. यत म्हणजे जे आणि तू म्हणजे परंतु. यत्तत काल सांगितलं होतं. यत म्हणजे जे आणि तत म्हणजे ते. इथं यत तू म्हणलेलं आहे. यत म्हणजे जे आणि तू म्हणजे परंतु. आता कालचं सांगितलंय की सात्विकम उच्यते, यत्तत सात्विकम उच्यते, तिथं तो शब्द आला होता. परंतु, परंतु जे कामेप्सुना म्हणजे कामनेची इच्छा करणारा, आपल्या मनात जी इच्छा असेल ती तिच्या हेतून कर्म, साहंकारेण वा पुनः, आपली इच्छा पण असते आणि अहंकारही असतो. म्हणजे अहंकारासह एखाद्या मनात फळाची इच्छा धरून आणि अहंकारी व्यक्तीकडून किंवा अहंकाराने असं म्हणलं तरी चालतं. वा म्हणजे किंवा, पुन्हा म्हणजे पुन्हा. परंतु जे कर्म अहंकाराने मनामध्ये फळाची इच्छा धरून क्रियते केलं जातं. शिवाय ते कसं जातं, पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे. बहुल आयासम, बहुल आयासम मिळून तो संधी झाला. बहुल आयासम, आयासम म्हणजे आटापिटा, बहुल म्हणजे पुष्कळ. खूप कष्टपूर्वक किंवा आटापिटा करून जे कर्म केलं जातं. क्रियते हे क्रियापद आलेलं आहे. यत्तु क्रियते जे केलं जातं. तत् आता इथं मोठा संधी आहे. मोठा म्हणजे छोटाच आहे पण तो कळत नाही. तद्राजस, तद्राजस लोकांना वाटेल द्राजसचा अर्थ काय. तत् राजसम उदाहृतम, उदाहृतम म्हणजे म्हटलं जातं. त्याला राजस कर्म असं म्हणतात. यत आणि तत्, कालच्या ह्याच्यात यत्तचा संधी झाला होता ना, एकाच ठिकाणी दोन्ही वापरलं होतं. यत्तत सात्विकम उच्यते, इथं काय केलं. आणि सहसा अशी पद्धत असते की आधी यत म्हणायचं आणि मग तत् शेवटाला सांगायचं की जे आणि ते. आपण म्हणतो की नाही, जे काम मी आज करणार होते ते मी उद्या करीन, असं लोक म्हणतात. तर जे आणि तेला थोडा गॅप पाहायला पाहिजे, पण ते जोडूनही घेता येतं असं कालच्या श्लोकावरून कळलं आपल्याला की हे ते कर्म, हे ते सात्विक म्हणलं जातं. आता बघा, फार आठापिटा कष्ट करून परिश्रमपूर्वक आणि मुख्य म्हणजे फळाची इच्छा धरून अशा व्यक्तीने जे केलं जातं आणि खूप कष्ट बहुलायास, तर त्याला राजस कर्म असं म्हणतात. भगवंतानी आपल्याला सांगितले. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. इतकं सुंदर आहे बघा त्यांचं निरीक्षण. 1200 सालात किंवा शताब्दीमध्ये जे बोलले ते आज सुद्धा जसंच्या तसं दिसतंय. म्हणजे केवढी त्यांची दूरदृष्टी असेल. साक्षात ते भगवंतच आहेत. ते मी काल बोललेच तुम्हाला की सामान्य व्यक्ती नव्हतीच. 16व्या वर्षी एवढं सगळं हे सुचणं, त्या पद्धतीनं मांडणी करणं, लोकांपर्यंत पोहोचणं आणि आपला जीव ओतून सांगणं. आता बघा, रोज एक ग्रंथ तयार होत आहे. कुणाचा कुणाला पत्ता नाही आहे. घरातल्या माणसांना माहिती नाही हे काय करतात, बाकीच्यांचं तर सोडा. म्हणून पुढची ओवी किती छान आहे बघा. तरी घरी माता पितरा, धडबोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. मला फार आवडली ही ओवी. घरी माता पितरा, आपल्या घरी माता पिता आहेत, त्यांच्याशी धडबोली नाही संसारा, त्यांच्याशी आणि घरातल्या प्रपंचातल्या सगळ्यांशी धड बोलायचं नाही, वाकडच बोलायचं. येर विश्वभरी आदरा,
आणि सगळ्या विश्वातल्या लोकांशी, जगातल्या लोकांशी आदरपूर्वक बोलायचं. तीच व्यक्ती घरात अशी बोलते हे कळणार सुद्धा नाही. अशी खूप घरं पाहिली आहेत, खूप व्यक्ती पाहिलेले आहेत. बाहेर त्यांचं एक व्यक्तिचित्र असतं, व्यक्तिमत्व असतं, आणि घरात त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. आमची आई याला परधार्जिणे म्हणायची, की सगळ्या लोकांना तो धार्जिण असेल, छान बोलेल, छान उपयोगी पडेल. पण घरात जर एखाद्याने म्हणलं, अरे बाबा मला तेवढं तिथलं वस्तू आणून दे, मला उठवत नाही, अहो घ्या ना उठून, तुम्हाला काय काम आहे, माझं काम आहे, मी चाललो बाहेर, म्हणजे त्याच्या समोर असली तरी ती तो वस्तू आणून देणार. किंवा सांगितलं, बाबा आज मला बरं वाटत नाही, डॉक्टरांकडे घेऊन जा, शेजाऱ्यांना सांगा तुमचे मित्र आहेत ना ते घेऊन जाते. पण त्याच वेळेला तो बाहेर पडला आणि शेजाऱ्यांनी सांगितलं की अरे बाबा राजा, असं असं झालंय, मला जरा दवाखान्यात जायचं. हो हो चला म्हणे, लगेच घेऊन जातो. हे जे सांगते की जगातल्या सगळ्यांशी आदराने बोलेल, प्रेमाने बोलेल, पण घरच्यांशी, आईवडिलांशी तर विशेष करून माता पित्यांना जे डावलतात त्यांचं कधी भलं होत नाही, कधीच भलं होत नाही. म्हणून त्या पुंडलिकानं बाकी नंतर खरं त्याचं ते सिरियलमध्ये, मालिकेमध्ये जरा भयानक दाखवलं होतं. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात तसं झालंही असेल. लग्न झाल्यानंतर तो जरा प्रत्येकजणच बिथरतो म्हणतात तसा बिथरलेला असेल. पण ज्यावेळेला त्याला कळलं त्याच्या गुरून, म्हणजे दुसऱ्या गुरूंकडून, की ते आपल्या आईवडिलांसाठी सगळं आयुष्य वेचतात, त्यांच्याबरोबर सगळ्यांना काय ज्ञान द्यायचं असेल, हे करायचं असेल ते देतात. आणि त्यांनी सांगितलं होतं की हे महत्त्वाचं आहे, तू बाहेर जा, नको जाऊ, तीर्थयात्रा कर, तीर्थक्षेत्र कर. पण एवढं आईवडिलांचे हे जे आहे हे तीर्थक्षेत्र आहे. आणि त्यानंतर तो त्यांची इतकी सेवा करायला लागला, इतकी सेवा करायला लागला की साक्षात पांडुरंग त्याला भेटायला आलाय. पण तो आईबाबांचे पाय चेपत असतो, तो तिथून उठत नाही. तो म्हणतो, चुरता चुरता चरण आईचे, चुरता चुरता चरण आईचे, भक्त करी मग स्मरण हरीचे, कौतुक पाहत मातृप्रीतीचे आ, फेकली वीट हरीसाठी, कथांबला देव वाळवंटी. मला फार आवडतं ते गीत, इतकं सुंदर आहे. आणि त्याच्या उलट हे आहे, इथं जे वर्णन केलं आहे ते आईवडिलांची अजिबात पर्वा करायची. आता पुढचं उदाहरणसुद्धा इतकं सुंदर आहे की आपल्याकडं तुळशीचं किती महत्त्व आहे ते त्या ज्ञानदेवांनी त्याच्यातनं व्यक्त केलेलं आहे. का तुळशीची या झाडा, दुरून न घापे सिंतोडा, द्राक्षीची या तरी बुडा, दूधची लाविजे. मतलबाची गोष्ट आहे. तुळशीचं झाड आहे आणि त्या तुळशीच्या झाडाला लांबून, म्हणजे तो कुठे अंगणात सडा टाकत असेल किंवा काय करत असेल, त्यावेळेला चुकून तुळशीवर शिंतोडा पडला तो त्याला सहन होत नाही. न घापे म्हटलेलं आहे. न घापे म्हणजे तो त्याला सहन होत नाही. पण द्राक्षाच्या वेलाला मात्र काय करेल, दूधची लावी जे, अहो दुधाचं हे घालेल, शिंतोडे किंवा दूध अगदी ओतेल ते घालतात, म्हणजे दूध गोड होण्यासाठी द्राक्ष. पण दुधाचा पाट लावून देईल, लावीजे इतका तो दूध असा दुधाचे पाट वाहून देईल. आता ही किती विसंगती. तुळशीला रोज आपण पाणी घालतो, एखाद दिवशी नाही घातलं तर आपल्याला चैन पडत नाही, प्रवासात असतो तर. इतकी त्या तुळशीवर श्रद्धा आहे. कालच कुठतरी ते डोक्यात आला संदर्भ की तुळशीला महत्त्व किती दिलं. जेव्हा श्रीकृष्णाची तुला व्हायची होती त्यावेळेला त्या सत्यभामेनं आणि सगळ्यांनी सगळे दागिने, संपत्ती, ऐश्वर टाकलं, सगळं अख्खं भरले ते वजन तुला. पण तरीसुद्धा कृष्णाच्या बरोबरीनं होईना. मग कोणाच्या तरी लक्षात आलं किंवा रुक्मिणीच्या की आपण एक तुळशीचं पान त्याच्यावर ठेवूया.
आणि फक्त एक तुळशीचं पान किंवा जर पुढं असं असतं की नाही, देठासह असा छोटासा झुपका असतो, तो आणून त्याच्यावर ठेवले बघा. लगेच ती तुला सरळ झाली. इतकं तुळशीचं महत्त्व आहे. म्हणजे विठ्ठलाला तुळशीन, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेलवाहू बरवा, असं एक छान साधं गाणं आहे. पण तुळस इतकी मोलाची आहे आणि औषधी आहे. ती नुसती अध्यात्मामध्ये तिचं महत्त्व नाही आहे, तर ती आपल्या श्वसनासाठी, ऑक्सिजनसाठी. इतर झाडं कार्बन डाय सोडतात, पण याच्यातनं आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो, सगळे फायदे मिळतात. श्वासासाठी, कफासाठी तुळशीच्या गोळ्या तयार करतात, किंवा तुळशीचा जर तुम्ही काढ्यामध्ये उपयोग केला, त्याच्या ज्या काड्या असतात, आमची आजी काय करायची, काढवात म्हणजे त्या ज्या वाळलेल्या काड्या असतात त्याला तो कापूस लावायचा, तो तुपात भिजवायची ती वात आणि ती पेटवायची. म्हणजे तुळशीचा जो सुगंध पण आहे आणि औषधी गुण आहे तो आपल्या सगळ्या भागामध्ये दरवळतो आणि शुद्धता येते. आता तुळशीचे झाडं फेकून देतात, त्या काड्यांचा काही उपयोग करत नाही. पण इतकं करणारे हे सत्वगुणी, आणि इथं रजोगुणी काय करतात, त्या तुळशीला पाण्याचा शिंतोडासुद्धा त्यांना चालत नाही. चला, वेळ जातो पटकन. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके, तयांचे विशी न शके बैठला उठू. आता बघा, नित्य नैमित्तिक कर्म जितकी आवश्यक आहेत ती केलीच पाहिजेत, नाही का. नित्य नैमित्तिक कर्माच्या बाबतीत हलगर्ज करून चालणार नाही, पण ती करायला पाहिजे. तरीसुद्धा हा काय करतो, बैसला न उठू. अहो, बसलेला असेल तर उठणार सुद्धा नाही. खरं म्हणजे ती करायला पाहिजे, पण तो म्हणतो जाऊ दे, काय रोजचंच आहे, कशाला एक दिवस नाही केलं तर काय होतं. लोक म्हणतात गोळ्या आणल्या का नाही, बरोबर, कशाच्या, आंघोळीच्या. म्हणजे आता प्रवासात कशाला आंघोळ पाहिजे, कुठं चाललोय तर राहू द्यात. तसं नसतं. नित्य नैमित्तिक कर्मही ते जे म्हणतात ते सगळे रजोगुणी आहेत. गोळ्या घा, आमकं खा. आता आजच मला एक जण म्हणाले की आम्ही पहाटे 4ला उठतो. मला जरा बरं वाटलं की असं पहाटे 4ला उठणारे लोक आहेत. काही जण म्हणतात कशाला उठतं 4ला, काय करायचे 4ला उठून, काय करायचे हा प्रश्न त्यांना पडतो. आपल्याला असं वाटतं की 4ला उठूनही होत नाही आहे पुरेसं काम. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म चांगली करायची असतील तर त्याच्यासाठी एक सगळ्या देहाला याला वळण पाहिजेच. फार मला हे आवडलं की त्यांच्याविषयी न शक्य बैठेला उठू, तो बसलेला उठणार सुद्धा नाही. बघा ना, घरात बाकी सगळ्यांची लगबग चाललेली असते, पण एखादा विद्वान असा असतो की नाही, तो चालू देत तुमचं. अगदी त्या लग्नाचा सुद्धा मुहूर्त 12चा असू, 11चा असू, 11, 11:30पर्यंत लोळत पडेल, बाकी काही चालू देत. म्हणजे नैमित्तिक कर्माच्या वेळेला तरी निदान आपण त्या उत्साहानं लोकांमध्ये सहभागी व्हावं. काही इकडचं तिकडचं आणून द्यायचं असेल, काही मदत असेल तर करावी. ते नाही. तो म्हणे आपण इथे एन्जॉय करायला आलो आहे, आराम करायला आलो आहे, झोपून राहा, जमलं तर आंघोळ करा, घाला कपडे, जावं त्या लग्नाला. आता पुढं काय म्हणलं बघा, पण नित्य नैमित्तिकला महत्त्व नाही द्यायचं, पण पुढचं कर्म बघा. येरा काम्याचे नितरी नावे, देह सर्वस्व आघवे, वेचिताही न मनवे बहु वैसे. काम्य कर्म, आत्ता जे सांगितलं मगाशी ते यत्तु कामेप सुना कर्म, तो शब्द इथे आलेला. काम्य कर्म, ज्याच्यातनं मला काहीतरी फळ मिळणार आहे अशी ज्याच्यामध्ये खात्री आहे, मग लगेच धावत जाईल बघा तो. तिथे असतो की नाही, नवरदेवाचा कान पिळायचा असतो, मग भावाला काय मिळतं, काहीतरी चांगली देणगी मिळते. तो फक्त सारखा म्हणाल ते सांगा बरं का मला, कान टोचायच्या वेळेला नाही, तसा दावायचा ओढायच्या वेळेला. आणि मग लगेच धावत जाईल, कारण पाकिट मिळणार असतं किंवा कपडे मिळणार असतात किंवा काहीतरी मिळणार असतं. म्हणून त्यांनी म्हणलं की काम्य कर्माविषयी मात्र जिथं फळाची निश्चिती आहे त्यासाठी तो काय करेल, अवघं शरीर जरी शिणलं, काम्याचे नितरी नावे, देह सर्वस्व आघवे, वेचिताही न मनवे. अगदी सगळा देह वाळून टाकायची वेळ आली. वेचायचा म्हणजे काय,
फुलं वेचण्यासारखा वेचायचा नाही, आपला देह पूर्ण द्यायची वेळ आली, काही अडचण आली, अगदी खूप कष्ट पडले तरीसुद्धा न मनवे बहु ऐसे, आणि तो त्या देहाची सुद्धा फिकीर करत नाही, आणि त्याला बहु मोठं दहन मिळणार आहे, गबाड मिळणार आहे. म्हणजे किती फरक आहे. नित्य नैमित्तिक करायची नाही, पण काम्य कर्म मात्र पहिली. लोक बघा लाईनला उभे राहतात, जिथं काही असं दानबीन असेल तिथं तो येणार नाही वेळेला, इतर ठिकाणी येणार नाही, पण तिथं मात्र पहिल्या नंबरला येऊन उभा राहील. बरं, पुढची ओळी बघ. अगाध देवडी वाढी लाहिजे, तेथ मोल देता न धाईजे, पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी. देवडी, देवडी म्हणजे काय तर वाढी दिढी असं म्हणलेलं आहे. देवडी वाढी नाही, देवडी आणि वाढी पुढे दिलेच आहे. लाहिजे म्हणजे आता आपल्याला जर दामदुप्पट काही प्राप्ती आहे, दाढी वाढी म्हणजे दुप्पट, दामदुप्पट जिथे आहे तिथं द्रव्य पुरवताना, त्या व्यापारात खर्च करताना त्याची तृप्ती होत नाही, किंवा शेतात धान्य पेरताना कितीही बिया लागल्या तरी त्याला त्या पुरेसे वाटत नाही. म्हणजे जिथून आपल्याला दुप्पट लाभ आहे, आपण म्हणतो ना दामदुप्पट कर्ज, म्हणजे आपण समजा 1000 रुपये भरले किंवा घेतले तर आपल्याला 2000 भरावे लागतात, त्याला दामदुप्पट म्हणायचं. तर इथं काय सांगितलं की इतके अगदी दुप्पट जरी आपल्याला तिथे रक्कम भरायची वेळ आली तरी मोल न देता धाईजे, तरी सुद्धा तो तिथे धावत जाईल, त्याचा विचार करणार नाही. न धाईजे म्हणजे विचार करणार नाही. काही नाही, हां दाहीजेच म्हणलेलं. काही शब्द वेगळे असतात, आणि त्याच्यासाठी दुसरी त्यातलं उदाहरण दिलं, पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी. त्या बीजाच्या वेळेला नाही विचार करत बरं का तो, की बा इतकं महाग बीज आहे, आणि आता समजा एखादा चाणाक्ष जो असेल तो त्याला सांगेल, सल्ला देईल, काही नाही 1 किलो बी बाद झालं तुझ्या एवढ्या शेताला, तो तिथं अगदी तो 2 किलो 4 किलो आणेल, कारण बीजाची किंमत खूप असते. तुमच्यापैकी शेतकरी बरेच असाल. का परी सूज आली हाती, पुढचं उदाहरण तर एकदम भारी आहे, एकदम भारी म्हणजे एकदम भारी. का परी सूज आली हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, वेचू करिता ये उन्नती, साधकू जैसा. आता परीस आपल्या हाती लागला. आता एवढासा तो दगड आहे, पण त्या परसाचं महत्त्व काल मी सांगितलं परवा, परिसा भागवताची कथा. तर त्या एवढ्याशा दगडामुळं आपलं सगळं घर जर सोन्याचं होणार असेल तर तो काय करतो, घरातल्या सगळ्या वस्तू पहिल्या विकून टाकतो. वेचू करिता ये सर्व संपत्ती वेचू करिता ये उन्नती साधू. म्हणजे आता सगळी संपत्ती घरातली जी आहे ती विकून टाकायची आहे. कशासाठी? उन्नती होण्यासाठी. आणि मग ह्या घरच्या वस्तू विकून, काल जसं सांगितलं होतं की ते विकून टाकतो तो, तसं इथं सगळ्या घरच्या वस्तू विकून सगळे लोखंडी वस्तू आणतो तो. लोखंड घरात घेऊन येतो भरपूर. लोहा लागी सर्व संपत्ती, वेचू करिता ये उन्नती, साधकू जैसा. कारण लोखंडाचं सोनं होणार आहे ना. मग समजा मी 2 किलो लोखंड आणलं तर त्याचं मला 2 किलो लोखंड आहे, आणि परिसाचा दगड लावला की ते 2 किलो सोनं होणार आहे. मग ते 2 किलो भले किती रुपयाला पडू, 2 किलो सोन्याची किंमत करा हो आजच्या भाषेत. आपल्याला माहिती नाही, तो हिशोब करायलाही नको. ग्रॅमवर आपण ग्रॅम किंवा काय म्हणतात ना मिलीग्रॅम चौकशी केली तरी असं वाटतं नको त्या सोन्यात पैसा घालवायला. अजून पुढं बघा, पुढची अजून उदाहरण आहे. तैसी फळे देखोनी पुढे, काम्य कर्मे दुवाडे, परिते थोकडे केले ही मानी. आता समजा पुढं मोठं फळ मिळणार आहे. काम्यकर्माची फळं मोठी असतात, तर ती फळं लक्षात घेऊन मग तो कठीण कर्मसुद्धा करायला तयार होतो. दुवाड म्हणलेलं आहे त्याने. काम्यकर्मे दुवाडे, दुवाड म्हणजे कठीण, द्वाड शब्द त्याच्यावरनं दुवाड आहे तो. करी तरी थोकडे केले मानी,
आणि मग तो इतकं करतो, ते कितीही काम करायला लागलं ना, कठीण असलं तरी ते तो कर्म दुवाड असलं तरी करतो, आनंदानं करतो. आता पुढची एक ओवी आहे ती नंतर आपली होईल, उद्यालाच होईल होते. तर इथं मात्र लक्षात आहे की कितीही ते कष्टदायक कर्म असलं तरी तो शेवटी, त्याला ते शेवटी कमीच वाटतं. का? तर फळ मिळणार आहे. आणि दुसरं अगदी छोटंसं कर्म असतं हो, पण ते स्वतः म्हणजे आपल्या आईवडिलांसाठी, नातेवाईकांसाठी, बायकोसाठी करणार नाही. पण हे जे काम्यकर्म आहे त्याला हिशोब माहिती असतो. आता मगाशीच कोण सांगत होतं, हल्ली पोस्टाच्या स्कीम्स आहेत, शेअर्सच्या आहेत, कशाच्या, लोक नुसते डोकं भंडावून सोडतात. मला हे म्हणतात, तू काय केलं असतंस, तू काय केलं असतंस त्या पैशांचं. म्हटलं, मी ना जिथं आले तिथे सुरक्षित ठेवले असते, ज्याला पाहिजे त्याला दिले असते, आणि जेव्हा संपतील तेव्हा संपवले असते. मी त्याच्या मागे कधी लागतच नाही पैशांच्या. पण ह्या लोकांना त्याचं फार पडतं, इतकं पडतं की कितीही मिळवलं तरी ते कमीच, कितीही काम केलं तरी ते कमीच. संसारी ही धड बोलेनात यांसी, असोनी आपासी माय बाप. आपल्या जवळ आईबाप असणं हे केवढं भाग्य असतं. असोनी आपासी माय बाप, परी जगावरी प्रेम करू धावे, भरोनी हावे मूर्ख जैसा. जशी मूर्खाला हाव असते की नाही कुठल्याही गोष्टीची, तसा तो हाव सुटल्यासारखा पळत सुटतो. किंवा दूर नाही तुळशीच्या झाडा, किती छान दिलं ना. नद्यावा शिंतोडा उदकाचा, अगदी शिंतोडा सुद्धा टाकायचा नाही. परी दुधाचाही भरोनिया हंडा, द्राक्षीची या बुडा ओतावा तो. द्राक्षाच्या बुडाची हांडा होतल, त्यांनी तर पाठ वाहतील म्हणलं होतं. तैसी स्वाधिकारे नित्यनैमित्तिक, कर्मे आवश्यक होती जी का. तया अनुष्ठाना कदापि उठेना, बैसली असताना पासोनी जो. आपल्या बसल्या स्थानापासून तो उठणार नाही. परिकाम्य कर्मी देहादिय माप, वेचिता ही अल्प ऐसे मानी. पण काम्यकर्माच्या बाबतीत मात्र सगळं स्वतःचं वेचायला देह अगदी म्हणजे वाळून टाकायला तो तयार होईल. वेचणं म्हणजे तशा अर्थी संपवणं सुद्धा. काही लागलं तरी अगदी त्याच्यासाठी धडपडतील. करावया वाढी दीढीचा व्यापार, वेचिता अपार तृप्ती नोहे. किंवा पुरे ऐसे जैसे म्हणावे ना, बीज पेरिताना भूमी माझी. नातरी परीस दैवे होता प्राप्त, लोह जे विकत घ्यावं यासी. वेचू जाता धन तेथे निसंदेह, धनिका उत्साह वाटे जैसा. तैसी फळे रम्य पुढील देखोन, आचरे कठीण काम्य कर्मे. आणि ती पुन्हा किती केली तरी ती अल्पच वाटतात. परी केले कर्म तेही वाटे अल्प, आणिक अमाप करू धावे. आणिच अजून करायला तो धावत सुटतो. त्यांनी छान दिलं होतं की परी ते थोकडे केले मानी, थोकडे अगदी लहान कमी असं तो मानतो. आता अजून पुढे एखादी ओवी होईल मला वाटतं, का दादा वेळ संपत आली आहे. 601 ओव्याबरोबर झालेले आहे. नाही तर प्रार्थना घेऊया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वर विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं
वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी ज्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर।